विश्वास योग्य मेरे प्रभु, मैं तेरी स्तुति करूंगा, मैं तेरी स्तुति करूंगा। विश्वास योग्य मेरे प्रभु, मैं तेरी स्तुति करूंगा, मैं तेरी स्तुति करूंगा। करुणा से बुलाया है और मुझे संभालता है, और मुझे संभालता है। इसलिए मैं तुझे भजूंगा और तेरी स्तुति करूंगा। विश्वास योग्य मेरे प्रभु, मैं तेरी स्तुति करूंगा, मैं तेरी स्तुति करूंगा। मैं तेरे प्रेम से हे प्रभु कितने ही बार दूर गया, कितने ही बार दूर गया। और जब मैं तेरे पास आया, तूने मुझे क्षमा कर दिया। विश्वास योग्य मेरे प्रभु, मैं तेरी स्तुति करूंगा, मैं तेरी स्तुति करूंगा। तू मेरा सच्चा साक्षी बना, विश्वास योग्य प्रभु तू, विश्वास योग्य प्रभु तू। सनातन का मेरा प्रभु, मैं तेरी स्तुति करूंगा। विश्वास योग्य मेरे प्रभु, मैं तेरी स्तुति करूंगा, मैं तेरी स्तुति करूंगा। विश्वास योग्य मेरे प्रभु। प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र आणि प्रेमळ नावात सर्वांना प्रेमाचा सलाम। परमेश्वराला धन्यवाद देऊ इच्छित आहे की अशा प्रकारे परमेश्वराने आपल्याला सहाय्य केलं आणि आजचं सत्र जे प्रभूच्या कृपेने होत आहे त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देत आहे। मागील दिवसामध्ये आपण परमेश्वराच्या नावांची चर्चा करत आहोत, परमेश्वराच्या नावाविषयी आपण शिकत आहोत। आणि होय, प्रभूविषयी शिकणं, प्रभूच्या ओळखीमध्ये वाढणं हे अतिशय महत्वाचं आहे। मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे की योहान 17वा अध्याय वचन 3 प्रमाणे सार्वकालिक जीवन हेच आहे की पिता आणि पुत्र त्याच्या ओळखी संबंधाने वाढणे। पाऊलाची देखील तीच मनीषा होती। पाऊल देखील म्हणतो की मला पुत्राची किंवा प्रभू येशू ख्रिस्ताची आणखी ओळख करून घ्यायची आहे, दॅट आय मे नो हिम। आणि ह्या संपूर्ण सत्रांमध्ये ह्या जे सध्याचं बायबल अध्ययन सत्र आहे त्या सिरीज मध्ये आपण परमेश्वराच्या नावांविषयी शिकत आहोत। आणि मी पुन्हा एकदा खानवेल मंडळीसाठी परमेश्वराचा आभारी आहे की मंडळीला परमेश्वराने ही कृपा पुरवली आणि जो महत्वाचा विषय आहे तो विषय आपण अशा प्रकारे शिकत आहोत, जे आपण सर्वजण वेळात वेळ काढून आलेला आहात, बसलेला आहात, परमेश्वराचं वचन गंभीरतेने ऐकत आहात, शिकत आहात। सर्वांबद्दल मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो। प्रियांनो, जसं मला माहित पडल्याप्रमाणे की केवळ फक्त महाराष्ट्रामधीलच बंधूजन नव्हे तर इतर अनेकही महाराष्ट्राबाहेरचे बंधू भगिनी ह्या सत्रांमध्ये जॉईन होत आहेत, किंवा इतकंच केवळ नव्हे तर UAE मधून देखील मला एका बंधूचा फोन आला की त्या ठिकाणून देखील ते ही सिरीज युट्यूब वरती पाहत आहेत। प्रभूला आपण धन्यवाद देऊया की अशा प्रकारे परमेश्वर या सेवेचा उपयोग करून घेत आहे। मागील दिवसामध्ये आपण 4 नावांची ओळख करून घेतली, 4 नावं आपण शिकलो होतो। याहवे इरे, याहवे राफा, याहवे निसी आणि याहवे शालोम। हे 4 नावांची आपण चर्चा केली, या 4 नावाविषयी आपण शिकलो। आणि आज प्रभूची इच्छा होईल तर पुढच्या नावाकडे आपण आज जात आहोत। आज आपण ज्या नावाकडे जाणार आहोत ते नाव आहे स्तोत्रसंहिता अध्याय 23 आणि त्याचं पहिलं वचन, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे। त्या ठिकाणी जो शब्द आलेला आहे मेंढपाळ, त्या ठिकाणी जो वास्तविक इब्री भाषेमधला जो शब्द आहे तो आहे राह। मेंढपाळ म्हणजे राह किंवा रोही। याहवे
रा किंवा याहवे रोई, परमेश्वर माझा मेंढपाळ. द लॉर्ड इज माय शेपर्ड. याहवे रा किंवा रोई. काही ठिकाणी तो शब्द राहा आहे, काही ठिकाणी रोही आहे. दोन्ही शब्दांचे एकच अर्थ आहेत. परमेश्वर माझा मेंढपाळ. अर्थातच ज्या व्यक्तीने हे स्तोत्र लिहिलेलं आहे, अगदी आपणास बाळपणापासून हे स्तोत्र तोंडपात आहे. असे कोणीच लहान लेकर नाहीत की ज्यांना स्तोत्र 23 हे माहीत नाही. आणि प्रियांनो, परमेश्वर माझा मेंढपाळ. आणि शास्त्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण या मेंढपाळाविषयी अनेक वचनं वाचतो. कशा प्रकारे परमेश्वर इस्रायलाचा मेंढपाळ झाला. इतकंच केवळ नव्हे, नव्या करारामध्ये देखील आपण एका उत्तम मेंढपाळाविषयी पाहतो. आणि आजच्या या सत्रामध्ये विशेष करून इस्रायल लोकांसोबत कशा प्रकारे परमेश्वराने एक मेंढपाळ म्हणून वर्तन केलं, कशा प्रकारे मेंढपाळ म्हणून परमेश्वर त्यांच्या पुढे होता, आणि कशा प्रकारे इस्रायल लोकांना परमेश्वर हा मेंढपाळ आहे याचा अनुभव आला, त्या गोष्टी आपण पाहणार आहोत. जर प्रभूची इच्छा होईल तर पुढच्या सत्रामध्ये नव्या करारामधल्या मेंढपाळाविषयी आपण चर्चा करणार आहोत. मी ह्या विषयाची तयारी करत असताना प्रभूने मला ह्या गोष्टी प्रगट केल्या की हा विषय एक सत्रामध्ये होण्यासारखा नाही. अर्थात मागील जे 4 नाव आपण शिकलो ते देखील एका सत्रामध्ये पुरे होतील असा तो विषय नाहीये. परमेश्वराविषयी आपण जितकं ओळखण्याचा प्रयत्न करू तितकं कमी आहे. मला समजल्याप्रमाणे UAE मधील जी मंडळी आहे त्या ठिकाणी ते लोक प्रत्येक महिन्यामध्ये एक नाव शिकत आहेत. आणि कदाचित प्रभूची इच्छा होईल तर डिसेंबर महिन्यामध्ये त्यांची संपूर्ण नावं पूर्ण होणार आहेत. आणि आपल्या ह्या सिरीजमध्ये आपण सुरुवातीला पुष्कळशी नावं पाहिली, परंतु फक्त 7 नावांविषयी आपण शिकणार आहोत जे महत्वपूर्ण आहेत. अर्थात परमेश्वराचं प्रत्येक नाव महत्वपूर्ण आहे, प्रत्येक नाव पवित्र आहे, गंभीर आहे, महान आहे. प्रत्येक नावाविषयी आपण शिकायला पाहिजे. परंतु आपल्या अध्ययनासाठी हे नाव आपण शिकणार आहोत. आणि मी सुरुवातीत सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेस आपण एक एक नाव शिकत जाऊ आणि शेवटी ज्यावेळेस आपण समारोप करणार आहोत शेवटच्या सत्रामध्ये, तेव्हा आपल्याला कळून येईल की सर्व नावं ते कशा प्रकारे एकमेकांशी संलग्न आहेत आणि विश्वासणाऱ्याच्या जीवनाशी कशा प्रकारे यांचा संबंध आहे. याहवे रा रोई. सुरुवातीला जे आपण सुंदरसं गीत देखील ऐकलं आहे, अनुरोधने सुंदरसं गीत गायलं की परमेश्वर कशा प्रकारे आपल्याला सांभाळतो आणि तो कशा प्रकारे आपल्याला बोलावतो, कशा प्रकारे आपली काळजी घेतो. अपराधांची क्षमा करणारा परमेश्वर. आणि याहवे रा या नावाविषयी पाहत असताना आपण यातल्या काही गोष्टी पाहणार आहोत. अनुरोधसाठी मी परमेश्वराचा आभारी आहे. तारुण्याच्या दिवसामध्ये वाढत असताना प्रभू त्याला कृपा पुरवो. तारणाच्या जीवनामध्ये वाढण्यासाठी प्रभू त्याला सहाय्य करो, त्याचा अधिक उपयोग प्रभू करून घेऊ अशी माझी प्रार्थना आहे. या आपण याकडे जाऊया. याहवे रा किंवा हा जो रा शब्द आहे किंवा रोई शब्द आहे याचे आपण अर्थ पाहणार आहोत. प्रथम आपण जाऊया 1 शमूएल याचा 16वा अध्याय आणि वचन 11. 1 शमूएल 16वा अध्याय वचन 11. 1 सॅम्युएल 16:11. शमूएलाने इशायास विचारिले, तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय? तो म्हणाला, एक सर्वात धाकटा राहिला आहे, तो पहा शेरडे मेंढरे राखीत आहे. तेव्हा शमूएल थँक्यू बेटा. त्या ठिकाणी शब्द आलेला आहे शेरडे मेंढरे राखीत आहे. वास्तविक तो शब्द अतिशय महत्वाचा ठिकाणी आहे. तर तो शब्द आहे राखीत आहे, तो शब्द जो आहे तो आहे रा किंवा रोही. म्हणजे या शब्दाचा अर्थ होतो राखणारा, कीपर. परमेश्वर राखतो. म्हणजे ज्यावेळेस आपण परमेश्वराला एक मेंढपाळ म्हणून पाहत आहोत, ज्यावेळेस हा मेंढपाळ दावीद परमेश्वराविषयीचे त्याचे अनुभव आपल्या समोर मांडत आहे, ज्यावेळेस तो म्हणत आहे की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, त्यावेळेस असं म्हणत आहे परमेश्वर हा मला राखणारा मेंढपाळ आहे किंवा परमेश्वर हा माझं रक्षण करणारा आहे, राखणारा आहे. त्या ठिकाणी आपण दाविदाला पाहतो जो शेरडे मेंढरे राखीत होता. आता राखणारा शब्द जर पाहत असताना आपण पुढचं वचन आपण वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता अध्याय 121 आणि वचन 3 ते 5. स्तोत्रसंहिता अध्याय 121 वचन 3 ते 5. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे, परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे.
या ठिकाणी आपण शीर्षक पाहतो की परमेश्वर तुझा रक्षक आहे, आरोहण स्तोत्र आहे. आणि या संपूर्ण 8 वचनामध्ये परमेश्वर कशा प्रकारे रक्षण करतो यांना आपण हे पाहू शकतो. आणि विशेष करून माझं लक्ष ह्या वचन 3 कडे ज्यावेळेस गेलं, ज्यावेळेस ह्याच्याविषयी मी मनन करीत होतो, खूप खूप मनाला स्पर्श करणारी एक गोष्ट आपणास या ठिकाणी वाचाव्यास मिळते. तो म्हणतो, तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही. ही इज युअर कीपर. तो राखणारा आहे, तो कीपर आहे, तो सांभाळणारा आहे. पण यावेळेस तो म्हणत आहे की तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही. जर या शब्दाच्या आपण अतिशय खोलवर अर्थाकडे जर का गेलो, हिंदीमध्ये तो शब्द अशा प्रकारे की वो तेरे पैर को फिसलने नहीं देता. हा शब्द कुठे आपणास घेऊन जातो? नेमकं काय परमेश्वराला ह्या शब्दातून आपल्याला सांगायचं आहे? का पवित्र आत्म्याने हा शब्द आपल्या समोर ठेवलेला आहे? तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही. तो तुझा पाय घसरू देत नाही. बऱ्याच ठिकाणी हा वाक्प्रचार किंवा हा शब्द आपण ऐकलेला आहे. काय माहिती प्रियांनो, समजा एखाद्या विशेष करून मुलीने जर असं कुठलं काम केलं, व्यभिचार म्हणा किंवा जारकर्म म्हणा, किंवा जे पाप आहे, जे समाजामध्ये देखील स्वीकारण्यास योग्य अशी गोष्ट ती नाही. आणि जर का त्या मुलीविषयी कोणाला सांगायचं असेल की तिने अशा अशा प्रकारे पाप केलं किंवा तिचे अशा प्रकारे संबंध होते किंवा ती ह्या पापात पडली, तर तिच्याविषयी शब्द वापरतात, तिचा पाय घसरला. आणि त्या अर्थाचा शब्द आहे, तो तुझा पाय घसरू देत नाही. प्रियांनो, परमेश्वर आपल्याविषयी किती चिंतातूर आहे. तो असा मेंढपाळ आहे की तो आपल्या मेंढरांची काळजी घेतो. ते मेंढर दऱ्याखोऱ्यातून जात असताना, डोंगर दऱ्यातून जात असताना किंवा अतिशय उतरणीवरती असताना त्या मेंढपाळाचं लक्ष आहे की तो त्यांचा पाय जो आहे तो ढळू देत नाही, तो पाय घसरू देत नाही. इतकी त्याला काळजी आहे. आणि विशेष करून हा इस्रायलाचा मेंढपाळ आपण पाहत असताना त्या इस्रायलाच्या मेंढपाळाला त्या मेंढरांची इतकी काळजी होती की त्याने त्यांना पाप करण्यापासून प्रतिबंध करण्याचा कित्येक वेळेस प्रयत्न केला. त्यांनी पाप करू नये किंवा त्यांना पापाची जाणीव व्हावी आणि पाप केल्यामुळे कुठला दंड येऊ शकतो हे समजून घेण्यासाठी परमेश्वराने त्यांना नियमशास्त्र दिलं. आणि पाप केल्यानंतर त्यांना त्यांच्यामध्ये दंड देखील येत असे. आणि प्रियांनो, ह्या गोष्टी येत असताना आपण त्यांच्याकडे ज्यावेळेस पाहतो, प्रभूने का केलं? कारण प्रभूची इच्छा होती की त्यांनी पाप करू नये. कारण पाप केल्यानंतर होणारे परिणाम परमेश्वराला ठाऊक आहेत. म्हणून परमेश्वर त्यांना सांभाळत होता, परमेश्वर त्यांचं रक्षण करत होता, जेणेकरून त्यांचा पाय ढळू नये, पाय घसरू नये. तरी देखील आपण पाहतो हे राष्ट्र प्रत्येक वेळेस पापात पडले. त्या लोकांनी घाणेरडे असे पाप केले. मागील सत्रामध्ये आपण पाहत होतो फिनहास विषयी, ज्या हिंडालगा मंडळीमध्ये मी त्याचा उल्लेख केला. आणि प्रियांनो, त्या फिनहासाला परमेश्वराने शांतीचं अभिवचन दिलं. का? कारण तो फिनास जो होता तो परमेश्वरासाठी उभा राहिला. प्रियांनो, हे राष्ट्र नेहमी पापात पडत गेलं. यांचे जे राजे होते ते भ्रष्ट झाले, यांचे जे न्यायी होते त्यांच्यामध्ये नेमलेले ते भ्रष्ट झाले, याजक भ्रष्ट झाले, प्रजा भ्रष्ट झाली. प्रियांनो, ते घसरत गेले. आणि शेवटी आपण पाहतो शेवटच्या संदेश त्यांच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो, येहेजकेल मध्ये पाहतो, इर्म्यामध्ये पाहतो, परमेश्वर त्यांना म्हणतो व्यभिचारी राष्ट्र. आणि परमेश्वर म्हणतो की तू व्यभिचार केलास, तू मला सोडलंस, तू व्यभिचार केलास. प्रियांनो, त्यांचा पाय घसरला, परंतु परमेश्वराने प्रत्येक वेळेस त्यांना जपलं, प्रत्येक वेळेस त्यांना सांभाळलं. तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. हा परमेश्वर, अर्थात परमेश्वर कधी झोपत नाही, तो झोपू शकत नाही. तो आत्मा आहे, तो निर्माण करता आहे, तो सामर्थ्यवान आहे, तो सर्वदर्शी आहे, सर्व व्यापी आहे. तो झोपू शकत नाही, म्हणजे त्याला झोप लागू शकत नाही किंवा त्याला झोपेची गरज नाही. पण ह्या ठिकाणी एक व्यक्ती म्हणून किंवा एक
मेंढपाळ म्हणून आपण त्याकडे पाहत असताना त्याला आपल्या मेंढरांची किती काळजी आहे. दोन काही डोळ्यात तेल घालून तो आपल्या मेंढरांचं रक्षण करतो, त्यांचा पाय घसरू नये. तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला, जो राखणारा आहे, जो कीपर आहे, जो सांभाळणारा आहे, त्याला झोप लागत नाही. तो डुलकीही घेत नाही. प्रियांनो, माझं लक्ष त्या आई वडिलांकडे जातं ज्यांच्या घरामध्ये अशी एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा असेल, त्याच्या जीवनामध्ये हे पाप आहे आणि त्याला पाप केल्याशिवाय राहावत नाही, किंवा भीती आहे कदाचित ती मुलगी कधीतरी पळून जाईल किंवा हा मुलगा पळून एखादी मुलगी घेऊन येईल. ती भीती आहे. त्या भीतीपोटी त्या आई वडिलांना झोप लागत नाही. मला सांगू, ह्या सत्य घडलेल्या घटना आहेत. माझ्या पुढे आलेला हा अनुभव आहे आणि मागील दिवसामधला अतिशय फ्रेश असा अनुभव आहे. त्या आई वडिलांना झोप लागत नाहीये. ते दिवसभर मेहनत करतात, रात्री जागतात. का माहिती? कारण त्यांना भीती आहे त्यांच्या मुलीविषयी. तिचा पाय घसरू नये म्हणून त्यांना झोप लागत नाही, ते डुलकी घेत नाही. आणि आपला परमेश्वर किती महान आहे प्रिया. तुझा पाय कदापि ढळू देत नाही. आजही अर्थात तो अशा प्रकारे आपलं रक्षण करत आहे. केवळ इस्रायलचा मेंढपाळ नाही, तो आपला देखील मेंढपाळ आहे. तो सांभाळतो, तो आपला पाय घसरू देत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. हो, तो शांती देणारा किंवा विश्राम देणारा, आराम देणारा, आल्हाददायक वातावरणात घेऊन जाणारा तो परमेश्वर आहे. आपण याहवे शालोम पाहत असताना पाहत होतो की खरी शांती ह्या जगात नाही, विश्राम चैन ह्या जगात नाही. आपलं दुःख, कष्ट, काबड कष्ट आहेत, परिश्रम आहे, अपयश आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. परंतु परमेश्वराने दिलेली शांती ही चिरकाल टिकते. त्या शांतीमध्ये घेऊन जाणारा तो परमेश्वर आहे. तो तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. प्रियानो, आजही हा परमेश्वर आपणास राखतो, आपणास सांभाळतो. पाप करण्यापासून तो आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस हा शब्द मी तुमच्या पुढे वापरत आहे, प्रियांनो, कदाचित तुमचा अनुभव असेल, माझा अनुभव पुष्कळदा आहे. होय, तारण झाल्यानंतर आपल्याकडून चुकून पाप होऊ शकतं. म्हणजे आपली इच्छा नसते पाप करण्याची, परंतु पाप होऊन जातात. सहज आपण खोटं बोलून जातो किंवा सहज काही व्यवहार बिघडतात. कोणाचा आपण सहज अपमान करतो शब्दाद्वारे. अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये होऊ शकतात. परंतु कधी कधी विश्वासणारे जाणीवपूर्वक पाप करतात, ठरवून पाप करतात, योजनाबद्ध रीतीने पाप करतात. आणि अशा पापांपासून परमेश्वर त्यांना, ते पाप करण्यापासून त्यांना प्रतिबंध करण्याचा कित्येक वेळेस प्रयत्न करतो. म्हणजे याचा अर्थ असा नाही की चुकून होणारे पाप परमेश्वर करू देतो. चला, चुकून होते ना, हो दे, काय हरकत नाही, जाणून बुजून करू नकोस, असं नाही. परमेश्वरासमोर सर्व पाप पापच आहे. तो कशालाही मिस्टेक म्हणत नाही, चूक म्हणत नाही. तो पापाला पापच म्हणतो आणि ते तितकंच गंभीरतेने देखील परमेश्वर पापाला घेतो. परंतु प्रियांनो, समजा उदाहरणार्थ मला एखाद्या बंधूला त्यांची चूक दाखवून द्यायची आहे. त्यांच्याकडून काहीतरी चूक घडली, परंतु माझा उद्देश चुकीचा आहे. म्हणजे मला केवळ त्यांची ही चूक नाही, मला त्यांच्या मागच्या जीवनामध्ये देखील चुका काढायच्यात. मागच्या दिवसामधल्या त्यांनी ज्या काही चुका केल्या त्या देखील त्यांना सांगायचं, बघा ब्रदर, तुम्ही फक्त ही चूक नाही केली, तुम्ही ती देखील चूक केली, तुम्ही असं देखील चुकलात, तुम्ही त्या ठिकाणी निर्णय घेण्यात चुकलात. मग मी काय करेल, त्या बंधूंना फोन लावायचा प्रयत्न करेल. बऱ्याचदा असं होईल, त्यांचा फोन अनअवेलेबल लागेल, कदाचित त्यांचा फोन बिझी लागेल, कदाचित त्यांचा फोन स्विच ऑफ येईल. हे काय माहितीये का? कारण माझा उद्देश चुकीचा आहे. त्या व्यक्तीला त्यांची चूक दाखवून देण्यासाठी निवडलेलं पात्र आहे परमेश्वराचं, पवित्र जन आहेत, त्यांना श्रेष्ठ परमेश्वर म्हणतो स्तोत्रसंहिता 16:3 प्रमाणे. परंतु अशा व्यक्तीला मी माझ्या मनामध्ये एक चुकीचा हेतू ठेवून, कपट ठेवून त्यांची चूक दाखवून देण्यासाठी त्यांना फोन करत असेल, तो फोन लागणार नाही. मग मी आयडिया करेल, चला मी पुढे आणखी स्टेप उचलेल, मी त्यांच्या घरी फोन करेल पत्नीला, सिस्टर ब्रदर आहेत का? मग ते सांगतील की नाही, ब्रदर तर बाहेर गेलेत, कामाला गेलेत, किंवा त्यांच्या बिझनेसच्या ठिकाणी आहेत, ऑफिसमध्ये आहेत, प्रवासामध्ये आहेत. बरं. मग मी आणखी विचार करेल, त्यांच्याबरोबर कोण असू शकेल? हा, कदाचित हे ब्रदर त्यांच्या बरोबर भेटतील. मी त्या बंधूला फोन लावेल आणि एनकेन प्रकारे त्यांना फोन करण्याचा प्रयत्न करेल. परंतु परमेश्वर मला प्रत्येक वेळेस प्रतिबंध करेल, प्रत्येक वेळेस मला वाचवेल.
का? नको पाप करूस, नको पाप करूस, तुझी इच्छा आहे पाप करण्याची, नको पाप करूस. किंवा समजा मला थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघायचा आहे 3 तासाचा, पण परमेश्वराची इच्छा नाही की मी माझा हा वेळ अशा प्रकारे वाया घालवावा. जे जगातल्या गोष्टी आहेत, सैतानी गोष्टी आहेत, तिथे पाहण्यात मी माझा वेळ घालवावा. परंतु मी जाणीवपूर्वक चाललोय आणि आज मला बघायचंच आहे. समस्या होतील, पार्किंगची समस्या होईल, काहीतरी त्या ठिकाणी समस्या होऊन जाईल, ट्रॅफिक लागून जाईल. म्हणजे परमेश्वर त्याच्या पवित्र जनांना पाप करण्यापासून वाचवतो. कदाचित परमेश्वराची जर काही इच्छा पण नसेल की मी ह्या ठिकाणी ऍडमिशन घ्यावं, मी हे शिक्षण घ्यावं किंवा मी हा बिझनेस करावा, त्या ठिकाणी परमेश्वर कित्येक अडखळणं आणतो. का? कारण पुढे जाऊन ती चूक आपल्या जीवनामध्ये होऊ नये, चुकीचे निर्णय देखील घेण्यापासून परमेश्वर आपल्याला प्रतिबंध करतो. परंतु बऱ्याचदा आपण आपली बुद्धी चालवून, आपली युक्ती चालवून आपण पुढे जातो. म्हणजे सहज समजा त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन सहज होत नाहीये, मग काय करायचं? चला नगरसेवकाकडे जाऊ, चला आपण त्या आमदार किंवा खासदाराकडे जाऊ, तिथलं लेटर आणू आणि मग ऍडमिशन घ्यायचा प्रयत्न करू. हे सगळे आपल्या योजना, आपल्या महत्वाकांक्षा, आपले अँबिशन्स आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. परंतु प्रभू प्रत्येक वेळेस आपल्याला सांभाळतो. प्रियाने, तुम्ही कुठलेही पाप घ्या, जर आपण योजनापूर्वक करायचा प्रयत्न केला, परमेश्वर अडखळणं आणणार. कारण प्रभूची बिलकुल इच्छा नाही की आपला पाय घसरावा. कारण हे जगामध्ये परमेश्वराची निंदा होण्यासाठी परमेश्वराचे लोकच कारणीभूत आहेत. लोक कारणीभूत आहेत, तुम्ही आणि मी कारणीभूत आहे. आपल्या जीवनाकडे पाहून प्रभूचं गौरव होण्याऐवजी किती वेळेस परमेश्वराचा अपमान होतो. परंतु परमेश्वर त्याच्या नावासाठी आपल्याला राखतो. प्रियांनो, राखतो. तो राखणारा परमेश्वर आहे. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही. पुढचे आपण वचन वाचूया. अनुवाद याचा पहिला अध्याय, वचन 30 ते 33. ड्यूटरनॉमी चॅप्टर 1 वर्सेस 30 to 33. तुमचा देव परमेश्वर तुमचा अग्रगामी आहे. त्याने मिसर देशात तुमच्या देखत जे जे केले ते सर्व करून तो तुमच्यासाठी लढेल. आणि तुम्ही रानातही पाहिले की येथवर येऊन पोहोचेपर्यंत जो सारा मार्ग तुम्ही आक्रमिला, त्यात तुमचा देव परमेश्वर याने मनुष्य जसा आपल्या मुलाला वाहून नेतो तसे तुम्हाला नेले. एवढे करूनही आपला देव परमेश्वर याच्यावर तुम्ही विश्वास ठेविला नाही. तुमच्यासाठी वाटेत तळ देण्यासाठी ठिकाण शोधण्यास आणि रात्री अग्नीत व दिवसा मेघात प्रगट होऊन ज्या वाटेने तुम्ही जावयाचे ती वाट तुम्हाला दाखविण्यास तो तुमच्या पुढे चालला. तो तुमच्या पुढे चालला. तुमचा देव परमेश्वर तुमच्या अग्रगामी आहे. प्रियांनो, राखत असताना हा परमेश्वर मागे नाही, तर हा परमेश्वर पुढे जाणारा आहे. कारण पुढचे धोके त्याला ठाऊक आहेत. प्रारंभीच अंत जाणणारा हा परमेश्वर आहे. म्हणून तो सांभाळतो. त्याच्या इस्रायल लोकांना त्याने सांभाळलं. मिस्रातून निघाल्यापासून तर कनानामध्ये जाण्यापर्यंत कित्येक शत्रू त्यांच्यामध्ये आले. तो त्यांच्या अग्रगामी चालला. जसं मनुष्य आपल्या मुलाला वाहून नेतो, तसं वाहून नेतो, सांभाळून नेतो, अशा प्रकारे परमेश्वराने इस्रायल लोकांना वाहून नेलं. प्रियांनो, इतकं सांभाळणार, वाहून नेणार म्हणजे अगदी कवेत घेऊन, कडेवरती घेऊन, आपल्या छातीशी उराशी घेऊन, तसा मनुष्य आपल्या मुलांना चालवतो, वाहून नेतो, सांभाळून नेतो, उचलून नेतो. तशा प्रकारे परमेश्वराने यांना नेलं. प्रियांनो, आपल्या मुलाप्रमाणे. त्या ठिकाणी आपण पाहतो, तुमच्यासाठी वचन 33 मध्ये म्हटलंय, वाटेत तळ देण्याचे ठिकाण शोधण्यास आणि रात्री अग्नीत व दिवसात मेघात प्रगट होऊन ज्या वाटेने तुम्ही जावयाचे ती वाट दाखवण्यास तो तुमच्या पुढे चालला. होय प्रियांनो, तो राखत नाही तर तो मार्गदर्शन देखील करतो. त्याने काय केलं माहितीये? त्यांनी अग्निस्तंभ दिला, त्यांनी मेघस्तंभ दिला. होय, दिवसा त्याने मेघस्तंभ दिला त्यांच्या वर सावली देण्यासाठी, त्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी. रात्री अग्निस्तंभ असे. होय, त्या अग्निस्तंभामुळे बाकीच्या लोकांमध्ये देखील दहशत होती की इस्रायलाचा परमेश्वर हा महान परमेश्वर आहे, सत्य परमेश्वर आहे, खरा परमेश्वर आहे. अशा प्रकारची अद्भुत कामं परमेश्वराने त्यांच्यामध्ये केली. त्यांचं रक्षण करत असताना ह्या 2 गोष्टी परमेश्वराने त्यांच्यामध्ये नित्य नियमाने दिल्या. प्रतिपाळ त्यांचा परमेश्वराने केला. प्रियांनो, तो त्यांच्या पुढे चालला. म्हणजे प्रत्येक संकट जे काही येईल ते परमेश्वर पाहत होता.
पुढच्या आपण भागाकडे जाऊया. स्तोत्रसंहिता 23वा अध्याय वचन 5 त्याचा शेवट दुसरा भाग. स्तोत्रसंहिता 23:5 दुसरा भाग. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतोस, माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. या ठिकाणी आपण पाहतो की तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतोस. कदाचित बऱ्याच जणांनी ह्या वचनाविषयी अभ्यास केलेला असेल, बऱ्याच जणांना माहीत देखील असेल. एक मेंढरू म्हणत आहे की मेंढपाळ माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतो. त्यानं हे तेलाचा अभ्यंग करणं म्हणजे काय? तर आपण इस्रायलाच्या मेंढपाळाविषयी जर का काही गोष्टी पाहिल्या तर इस्रायलचे मेंढपाळ त्या मेंढरांना त्या काळी एक विशेष प्रकारचं तेल ते बनवत असत आणि ते मेंढर कुरणा जाण्याआधी किंवा मेंढवाड्यातून बाहेर पडत असताना त्यांच्या डोक्यावरती अशा प्रकारे तेल ओतत असे, जेणेकरून ते तेल त्यांचे डोळे, त्यांचं कान, त्यांचं नाक, त्यांचं तोंड या ठिकाणून पूर्णपणे असं वाहून जाईल. आणि ते अशा विशेष प्रकारे ते तेल बनवलेलं असे की त्याचा एक विशेष प्रकारे गंध देखील असेल. का? कारण प्रियांनो, एक विशेष प्रकारची माशी किंवा काही फ्लाईज म्हणा, काही माशा म्हणा, हे जे आहेत त्या मेंढरांप्रती आकर्षित होतात किंवा मेंढरांच्या जवळ येतात आणि बऱ्याचदा मेंढरांच्या नाकामधून ते वर जाण्याचा प्रयत्न करतात किंवा जातात. असे काही विशेष प्रकारच्या माशा आहेत, काही कीटक आहेत जे आतमध्ये जातात. ते केवळ आतमध्ये जात नाही तर ते आतमध्ये जाऊन ते अंडी देखील देतात. बघा, तो त्याच्या जबड्याचा तो फोटो आहे ज्या ठिकाणी त्यांनी अंडी दिलेली आहेत. त्या माशा आतमध्ये जाऊन अंडी देतात आणि त्या ठिकाणी अनेक त्यांचे पिल्ल जन्म घेतात. आणि मग ते पिल्ल जन्म घेतल्यानंतर ते बरेचसे पिल्ल त्यांच्या वरती म्हणजे मेंदूपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. ती पाहिलं असेल मेंढरांना. आम्ही मागील दिवसामध्ये बरेचसे कळप पाहिले मेंढरांचे. संगमनेर, लोणी ह्या भागामध्ये पुष्कळ पाहावयास मिळतात. बऱ्याचदा ते सारखा त्यांची मान अशा प्रकारे हलवत असतात किंवा असं झटका दिल्यासारखे करत असतात. झिडकी देणे जैसा वो करते है. ते का तसं करतात? कारण त्यांना ती माशी त्रास देत असते आणि बऱ्याचदा ती माशी त्यांच्या मेंदूपर्यंत जाते आणि बऱ्याचदा त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो. म्हणून ही माशी आतमध्ये जाऊ नये, त्या ठिकाणी ती अंडी देऊ नये, त्या ठिकाणी त्या मेंढराचं लक्ष विचलित होऊ नये किंवा ते अस्वस्थ होऊ नये, डिस्टर्ब होऊ नये, त्याचा मृत्यू होऊ नये, म्हणून हा मेंढपाळ त्यांना तेलाचा अभ्यंग करतो किंवा त्यांना ते तेल लावतो, जेणेकरून ती माशी जवळ आल्यानंतर त्या तेलाच्या वासाने दूर पळून जाईल. आणि म्हणून प्रियांनो, ते अशा प्रकारे तेल लावण्यात येतं. आणि आपण पाहतो की मेंढर जे आहेत ते ज्यावेळेस भांडणं करतात ते शक्यतो एकमेकांना टकरा देतात, एकमेकांच्या डोक्याला ते माथ्याला माथा मारतात. आणि हे माथ्याला माथा मारल्यामुळे बऱ्याचदा त्यांना इजा होऊ शकते. म्हणून हा मेंढपाळ ज्यावेळेस तेल लावतो त्यावेळेस त्यांच्या डोक्यावरती एक प्रकारचं एक तेल किंवा एक वंगण तयार होतं, ल्युब्रिकंट त्या ठिकाणी तयार होतं. त्यामुळे काय होतं, ज्यावेळेस एकमेकाच्या डोक्याला असं डोकं मारतात त्यावेळेस ते डोकं घसरून जातं, स्लिप होतं त्या ठिकाणून. म्हणजे त्यांना ती इजा होत नाही, तरी ते एकमेकांना मारतात परंतु इजा होत नाही कारण डोकं चटकून जातं. म्हणून ते मारामारी करत असताना देखील त्यांना काही इजा होऊ नये, एखादी माशी त्यांच्यापर्यंत येऊ नये म्हणून त्यांना अशा प्रकारे तेल लावण्यात येत असे. आजही जे आधुनिक मेंढपाळ आहेत ते अशा प्रकारे तो एक फोम म्हणा किंवा औषध म्हणा किंवा तेल म्हणा ते मेंढरांच्या डोक्यावरती अप्लाय करतात किंवा लावतात, जेणेकरून त्या किड्यापासून, त्या कीटकांपासून, त्या माशीपासून मेंढरांचं रक्षण व्हावं. प्रियांनो, परमेश्वर अशा प्रकारे त्यांची काळजी घेत होता. कोणाची? इस्रायल लोकांची. तो ज्यावेळेस त्यांना राखत होता, त्यांना सांभाळत होता, कुठल्याही लोकांनी त्यांना त्रास देऊ नये म्हणून तो त्यांच्याविषयी जी दहशत इतर राष्ट्रामध्ये परमेश्वराने पसरवून ठेवली होती, परमेश्वराची होती. परंतु ह्या लोकांची चर्चा ऐकताच, जसं ती राहाब म्हणाली, यरीहोच्या लोकांच्या काळजाचं पाणी पाणी होत असे. म्हणजे प्रियांनो, अशा प्रकारे आपण परमेश्वराला पाहतो की परमेश्वराने त्यांचे अशा प्रकारे रक्षण केलं की ती बाकीचे जे शत्रू आहेत, जे उपद्रव करणारे आहेत, ते त्यांच्या जवळ येऊ शकत नव्हते किंवा येतच नव्हते. कारण प्रभूला माहिती आहे लोक टिकणार नाहीत, प्रभूला माहिती आहे लोक भित्री देखील आहेत. त्यांच्यापैकी बरेच जण फक्त जेवणासाठी कुरकुर करणारे होते प्रियांनो. पण प्रभूने पहिलीच अशी व्यवस्था केली होती, तो मेघस्तंभ असो, तो अग्निस्तंभ असो, त्याच्याविषयी चर्चा लोकांनी ऐकलेली होती.
वाटेमध्ये जे जे शत्रू आले त्यांच्यावरती कशा प्रकारे या लोकांनी विजय मिळवला, सर्व चर्चा लोकांनी ऐकली होती. त्यामुळे ते लोक, त्यांचे शत्रू त्यांच्या जवळ यायला कसरत होते. अगदी शमूएलाच्या काळामध्ये देखील आपण पाहतो, त्यावेळेस फलिस्ती जवळ येऊ लागले. होय, परमेश्वराने मोठी गर्जना केली, मेघ गर्जना केली. ते पळू लागले. त्यांना समजलं की इस्रायलमध्ये परमेश्वर आहे. इस्रायलचा परमेश्वर पवित्र परमेश्वर आहे, सर्व समर्थ परमेश्वर आहे. नुसते भीतीने पळून जायचे ते. परमेश्वर त्यांचं रक्षण करत होता. हिजकिया राजाच्या काळामध्ये आपण पाहतो, होय, ज्यावेळेस अश्शूर त्या ठिकाणी आला आणि अतिशय भयानक हा शत्रू, त्याने यरुशलेमेला घेराव घातला. यरुशलेमेवरती तो त्याने वेढा घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो त्याच्यावरती आक्रमण करणार होता आणि भयानक परिस्थिती होती यरुशलेमची त्यावेळेस. पण हिजकियाचा परमेश्वरावरती विश्वास, हिजकिया परमेश्वरापुढे येतो आणि जे धमकीचं पत्र त्याला मिळालं होतं ते पत्र येऊन त्या मंदिरात ठेवताना प्रार्थना करतो. होय, त्याच रात्री आपण पाहतो प्रियांनो, स्वर्गातून दूत आला, 1,85,000 या अश्शूरी लोकांना मारलं. का? प्रभूला माहिती आहे, जर काय अश्शूरी लोकांनी यरुशलेमवरती आक्रमण केलं, होय, ते टिकू शकणार नाहीत. पण परमेश्वर त्यांची अशा प्रकारे काळजी घेत होता. परंतु तरी देखील आपण पाहतो की त्यांना बंदिवासात जावं लागलं. का? प्रियांनो, त्यांच्या आज्ञा भंग करण्याच्या स्वभावामुळे. पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. याहवे रा किंवा याहवे रोही याचा दुसरा अर्थ. उत्पत्ती अध्याय 29 आणि वचन 7. जेनेसिस चॅप्टर 29 अँड वर्स 7. तो म्हणाला, पहा, अजून दिवस बराच आहे. जनावरे एकवट करण्याची वेळ झाली नाही, तर मेंढरास पाणी पाजा आणि चारावयास घेऊन जा. चारावयास घेऊन जा. या ठिकाणी याकोब जो आहे त्या लोकांशी बोलत आहे. हा जो शब्द आहे चारावयास किंवा चारणे, टू फीड, तोच त्या ठिकाणी इब्री शब्द जो आहे तो रा किंवा रोई शब्द आलेला आहे. चारणारा. मेंढपाळ हा मेंढरांना चारतो. आपण स्वतः संहिता अध्याय 23 वचन 2 मध्ये वाचतो, 4 मध्ये वाचतो. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो, तो मला संथ पाण्यावर नेतो. ह्या मेंढपाळाला मेंढरांची सगळी गरज ठाऊक आहे आणि मेंढरांना कशा प्रकारे चारा लागतो, ते कुठल्या कुरणामध्ये जाऊ शकतात, कुठला चारा खाल्ल्यानंतर त्यांना पोषण प्राप्त होईल, पोषक तत्व त्यांना प्राप्त होतील, त्यांची योग्य प्रकारे वाढ होईल, म्हणून हा मेंढपाळ अगदी चांगल्या अशा कुरणामध्ये त्यांना घेऊन जातो. कारण मेंढर जे आहे ते हिरवा चारा खातात, ते असे चिपाट किंवा सुकून गेलेला चारा खात नाहीत. आणि मेंढपाळाला माहितीये माझी मेंढर कुठला चारा खातात, त्यांना कुठे घेऊन जायला पाहिजे, म्हणून हा उत्तम मेंढपाळ त्यांना हिरव्यागार कुरणात बसवतो. तो त्यांना संथ पाण्यावर नेतो. कारण मेंढरांची सवय आहे खळखळाट होणारं पाणी, वाहणारं पाणी, आवाज करणारं पाणी त्या ठिकाणी शक्यतो ते जात नाहीत. तिथलं पाणी ते पित नाही. त्यांना शांत पाणी लागतं. म्हणून त्या शांत अशा वाहणाऱ्या पाण्यावरती, किंवा ते तलाव असेल किंवा एखादी शांत नदी असेल, तो ओढा अगदी शांत जर का असेल, तर त्याच ठिकाणी तो मेंढपाळ त्यांना घेऊन जातो. प्रियांनो, हा मेंढपाळ चारणारा मेंढपाळ आहे. आपण त्या ठिकाणी वचन 4 मध्ये वाचतो, तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. आकडी व काठी दोन्ही गोष्टींचा अतिशय महत्वपूर्ण उपयोग आहे. काठी जी आहे, जर का हे मेंढर समजा आपली वाट सोडून इकडे तिकडे जाऊ लागले, तर हा मेंढपाळ त्यांना हलकेसे फटके देखील देतो त्या काठीमुळे. काठी त्यासाठीच नव्हे, जर का एखादा त्या ठिकाणी हिंस्र पशु आला आणि जर का तो मेंढरावरती आक्रमण करू लागला, तर प्रियांनो, हा मेंढपाळ त्या काठीचा देखील उपयोग करतो त्या बाकीच्या हिंस्र पशूंना त्या ठिकाणी घालवून देण्यासाठी. आणि आकडी आपण ठाऊक आहे, जसं आपण कळते अशा प्रकारे ती काठी असते. जे आपण जुन्या छत्र्या पाहिल्या असतील त्यांना अशा प्रकारे तो दांडा असतो त्यांचा, वाकडा असा पुढून. ही आकडी यासाठी आहे कारण ज्या वेळेस समजा हे मेंढर जे आहेत ते कुरणामध्ये चारा सरत असताना, खात असताना, ते समजा कुरणामध्ये चारा उरला नाही, कारण पुष्कळ मेंढर आहेत ते खात आहेत. जर का चारा संपला, जर का गवत संपलं, तो काय करतो, त्या आकडीने वरची जे झाडं आहेत त्या मोठमोठ्या झाडांच्या फांद्या खाली खेचतो किंवा तोडतो, जेणेकरून त्यांची भूक भागवली जाईल. त्यानं हा मेंढपाळ त्यांची काळजी घेतो. इस्रायलची काळजी अशाच प्रकारे परमेश्वराने घेतली. त्यांना भौतिकरित्या जर का पाहिलं तर उत्तम असं अन्न दिलं,
दुधा मधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशामध्ये परमेश्वर त्यांना घेऊन गेला. सगळ्या प्रकारची संपन्नता होती. इस्रायलची जर का भूमी पाहिली ती अतिशय सुपीक अशी भूमी आहे. त्या ठिकाणी लागवड जर का केली तर त्या ठिकाणी निश्चित अर्थाने फळ येणारच, आणि तेही उत्तम प्रतीचं फळ येणार. अशी सबीज किंवा सुपीक अशी त्यांची ती भूमी आहे इस्रायलाची. आजही जर का पाहिलं तर तशीच प्रकारे ती आहे. आणि असं म्हणतात की पूर्ण जगामध्ये फक्त त्या ठिकाणी सुपीक भूमी आढळते. म्हणून बरेच जण कृषी विषयक, शेती विषयक तंत्रज्ञान शिकण्यासाठी, टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी इस्रायलमध्ये जाऊन येतात. मागच्या काही दिवसांमध्ये, वर्षांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस होते, ते देखील इस्रायलचा दौरा किंवा तिथल्या त्यांच्यासोबतचे अधिकारी देखील तिथला दौरा करून आलेले आहेत. भारतामध्ये देखील जे ह्या क्षेत्रामध्ये आहेत, शेतीविषयक क्षेत्रामध्ये, ते देखील तिथला दौरा करून आलेले आहेत. त्यानं परमेश्वराने त्यांना उत्तम भूमी दिली. तुम्ही लागवड कराल, तुम्हाला त्या ठिकाणी फळ प्राप्त होईल. म्हणजे भौतिकरित्या परमेश्वराने त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या. केवळ फळच नव्हे तर मांस देखील परमेश्वराने दिलं. आणि ज्यावेळेस परमेश्वराने राष्ट्राची स्थापना करण्यासाठी त्यांना ज्यावेळेस त्या मिस्रातून करणामध्ये घेऊन जात होता, स्वर्गदूतांचं अन्न परमेश्वराने दिलं, तो म्हणजे मान्ना. आणि परमेश्वराने त्यांना खडकातून पाणी दिलं. जमिनीतून पाणी ठाऊक आहे, आकाशातून पाणी ठाऊक आहे, परंतु खडकातून पाणी त्यांना परमेश्वराने दिलं. अद्भुत परमेश्वराने त्यांना तृप्त केलं. प्रियांनो, मान्ना खाऊन देखील त्यांना भूक लागण्याची शक्यता होती. त्यांना भूक होती, त्यांना फक्त मान नव्हता पाहिजे, त्यांना भरपूर गोष्टींची भूक होती. परंतु परमेश्वराने त्यांना दाखवून दिलं की तुम्हाला तृप्त करणारा परमेश्वर आहे. जे बंधू जॉर्ज मॅथ्यू यांचे सत्र अटेंड करत आहेत, सोटेरिओलॉजीचे, तारणाविषयीचे सिद्धांत, त्यांना ही गोष्ट ठाऊक असेल, त्यांनी हे सत्र घेतलं होतं. परमेश्वराने त्यांना उपाशी राहू दिलं. परमेश्वराने त्यांना मान्ना दिला, खडकातून पाणी दिलं, आणि हे शिकवलं की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. याचा अर्थ असा, परमेश्वर त्यांना तृप्त करणारा परमेश्वर. स्त्रियांनो, केवळ त्यांना भौतिक गोष्टीने तृप्त नाही केलं, तर त्यांची आध्यात्मिक गरज ओळखून परमेश्वराने त्यांना नियमशास्त्र दिलं. उत्तम असं वचन परमेश्वराने त्यांना दिलं, जे स्वतः परमेश्वराच्या मुखातून निघलेले शब्द परमेश्वराने त्यांना दिले. का? कारण त्यांची आध्यात्मिक वृद्धी व्हावी, आध्यात्मिक जीवनामध्ये ते स्थिर राहावेत, त्यांचं नैतिक अधपतन होऊ नये म्हणून त्यांना वचन दिले, अभिवचन दिले, करार त्यांच्या बरोबर केला. त्यांना केवळ पृथ्वीवरच नव्हे, स्वर्गात देखील प्रियांनो परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिले. आणि आज हा देखील अनुभव आपला आहे. आपल्याला परमेश्वराने वचन दिलेलं आहे, ते वचनाद्वारे आपल्याला धीर प्राप्त होतो, आणि स्वर्गीय आशीर्वाद देखील परमेश्वराने आपल्याला दिलेले आहे. प्रियांनो, आपण पाहत असताना की तेलाचा अभ्यंग ज्या प्रकारे तो मेंढपाळ त्या मेंढरांना करतो, परमेश्वराने तुम्हाला आणि मला पवित्र आत्म्याचा अभिषेक केलेला आहे, जेणेकरून आपण पाप आणि वाईट गोष्टींपासून वाचावं. तो आपल्याला राखतो. जगामध्ये पुष्कळ मोह आहेत, डोळ्यांची वासना, शरीराची वासना, संसाराविषयीची आढ्यता, गर्व, अभिमान, खुशारकी, परंतु परमेश्वर राखतो या गोष्टींपासून. त्याने आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे. त्याची आकडी व त्याची काठी आपणास धीर देतात. यहेजकेल अध्याय 34 वचन 12 ते 15 आहेत. आपण पूर्ण वचन वाचणार नाहीत. जर का तो आपण ही वचन वाचले त्या ठिकाणी आपल्याला वाचाव्यास मिळतं की परमेश्वर त्याच्या कळपाला शोधून त्यांना उत्तम चारा चारेल. परमेश्वर हा उत्तम चारा देणारा परमेश्वर आहे. हे अर्थात भविष्यामधली गोष्ट आहे, परंतु उत्तम त्या गोष्टी परमेश्वराने त्यांना दिल्या. उत्तम जागा दिली, उत्तम देश दिला, उत्तम जमीन दिली, खडकातून पाणी दिलं, स्वर्गातली त्यांना भाकर दिली. सगळ्या उत्तम गोष्टी परमेश्वराने त्यांना दिल्या. का? कारण तो चारणारा परमेश्वर आहे, तृप्त करणारा परमेश्वर आहे. इयोब याचा 38 अध्याय वचन 41 मध्ये आपण वाचतो, कावळ्याची पिल्ले देवाला हाका मारतात, ती अन्नान्न करीत चोहोकडे भटकतात, तेव्हा त्यांना ते कोण देतो? होय, केवळ मेंढरांनाच नव्हे तर प्रत्येक जिवंत प्राण्याला त्यांचा आहार देणारा परमेश्वर देव आहे. परमेश्वर देव आहे. ते कावळ्याची पिल्लं असणार किंवा ते आपण मनुष्य का असेना, प्रत्येकाला अन्न देणारा, प्रत्येकाला तृप्त करणारा, प्रत्येकाला चारा देणारा तो परमेश्वर आहे. फक्त भौतिक गोष्टीतून नाही,
नव्हे, तर प्रियांनो आध्यात्मिक सारा त्याने आपल्याला दिलेला आहे. त्याचं उत्तम वचन त्याने आपल्याला दिलेलं आहे. संपूर्ण असं पवित्र शास्त्र परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. संपूर्ण असं, त्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे प्रियांनो, प्रत्येक प्रश्नाचं. समस्या अशी आहे, तो चारा आपण खात नाही. त्याच्यामुळे जे पोषण व्हायला पाहिजे, त्याच्यामुळे जी वाढ व्हायला पाहिजे, ती विश्वासणाऱ्यामध्ये दिसत नाही. कारण त्या चाराकडे जाण्यास, त्या संत पाण्याकडे जाण्यास आज विश्वासणाऱ्यांना वेळ नाहीये. बाकी सर्व गोष्टींकरता वेळ आहे प्रियांनो. प्रभूने चारा देऊन ठेवलेला आहे, उत्तम चारा आपल्यासाठी आहे. याहवे रोई या शब्दाचा पुढचा अर्थ आपण पाहूया. इर्मया 2 अध्याय वचन 8 आपण वाचूया. इर्मया 2 अध्याय वचन, जेरेमिया चॅप्टर 2 वर्स 8. परमेश्वर कोठे आहे असे याजक म्हणाले नाहीत, व धर्मशास्त्राचा कारभार चालविणाऱ्यांनी मला जाणिले नाही. लोकपालही मजपासून फिटले, संदेष्टे बआल देवतांच्या नावाने भाषणे करू लागले व निरर्थक गोष्टींच्या मागे लागले. या ठिकाणी आपण वाचतो प्रियांनो, तो शब्द आलेला आहे लोकपाल. त्या ठिकाणी आपण वाचतो की लोकपालही मजपासून फितले. त्या लोकपाल शब्दासाठी जो वास्तविक शब्द आहे तो आहे पास्टर्स, आणि आजकाल आपण पास्टर्स पुष्कळ ठिकाणी आढळतात. तर्गुम जर्ची आणि किमची. जर्ची आणि किमची हे जे बायबलचा इतिहास, ऐतिहासिक बाबींविषयी अभ्यास करणारे आणि इतिहासामध्ये होऊन गेलेले हे लेखक आहेत, जर्ची आणि किमची. बायबलच्या समकालीन लेखन होत असताना यांनी देखील त्या ठिकाणी रिसर्च केलं, संशोधन केलं, आणि त्यांनी देखील बऱ्याचशा गोष्टी शास्त्राविषयी लिहून ठेवलेल्या आहेत. अर्थात पवित्र आत्म्याला ज्या गोष्टी आवश्यक वाटल्या त्या आपल्याला आपल्या हातामध्ये आलेल्या आहेत. आणि तर्गुम जे आहे ते बायबलचं इब्री भाषेमध्ये भाषांतर होत असताना ज्या कॉपीज बनवल्या जायच्या त्याला तर्गुम असं म्हटलं जायचं. ते एक भाषांतराचा प्रकार आहे. तर यांच्या मते वास्तविक हा जो शब्द आहे लोकपाल, तो राजांसाठी वापरला जात असे. त्यांना समाजामध्ये लोकांशी व्यवहार करताना मेंढपाळासारखे वागावे लागत असे. त्यांचे प्रमुख काम म्हणजे लोकांना नियमशास्त्रातील आज्ञांप्रमाणे शासन करणे व मार्गदर्शन करणे हे होते. परंतु ते परमेश्वराशी बंड करत व अवज्ञा करत असत. लोकपाल जे होते किंवा जे पास्टर्स जे होते, त्यांचं काम होतं की मेंढपाळासारखं आपल्या लोकांशी वागावं. परंतु प्रियांनो ते तसे वागले नाहीत. नियमशास्त्रातील आज्ञा शिकवायच्या, त्याप्रमाणे नियम लोकांना शिकवायचं, मार्गदर्शन करायचं, हे काम होतं. परंतु हे स्वतःच हे लोकपाल मजपासून फितले. त्यांनी बंड केलं. ह्या पास्टर्स लोकांनी त्यांनी अवज्ञा केली प्रियांनो, आणि म्हणून इस्रायलची अवस्था भयानक 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 होत गेली. कित्येक वेळेस परमेश्वराने इस्रायलच्या मेंढपाळांना दोष दिलेला आपण पाहतो. त्यांच्या चुका परमेश्वराने दाखवल्या. परमेश्वर म्हणतो की तुम्ही तुमच्या मेंढरांना फाडून खाणारे आहात. मेंढरांची दानादान तुमच्यामुळे झालेली आहे. प्रियांनो, पास्टर्स हा शब्द आजकाल बऱ्याच जणांना वापरण्यात येतो. पुष्कळ पास्टरांचा सुळसुळाट झालेला आहे. कदाचित कित्येक पास्टरांना हे माहीत देखील नसेल की हा नेमका शब्द आलाय कुठून. हा लोकपाल जो शब्द आहे तो राह किंवा रोई शब्द आहे. वास्तविकचा भाषांतर पास्टर्स असा आहे. प्रियांनो, परमेश्वराने नेमलेले होते, परंतु यांनी काय केलं? त्यांनी फितले. परंतु जर का आपण इर्मया 3 अध्याय वचन 15 वाचलं, त्या ठिकाणी असं म्हटलं आहे, 3 अध्याय वचन 15, मी तुम्हास माझ्या मनासारखे मेंढपाळ देईन, ते तुम्हास ज्ञान व अक्कल यांनी तृप्त करीतील. तृप्त करतील. तो जो मेंढपाळ शब्द आहे तो वास्तविक अर्थाने पास्टर शब्द आहे. इंग्लिशमध्ये पास्टर तो शब्द आलेला आहे. काय करतील? ते तुम्हाला ज्ञान व अक्कल यांनी तृप्त करतील. परमेश्वराने अभिवचन दिलं की मी तुम्हाला माझ्या मनासारखे मेंढपाळ देईल, आणि असे परमेश्वराने मेंढपाळ दिलेले आहेत. भविष्यामध्ये देखील प्रभू असे मेंढपाळ देत आहे प्रियांनो, जे त्याच्या मेंढरांना तृप्त करतात. आणि हे सगळे निर्देश त्या महान मेंढपाळाकडे जातात. कोण? तो उत्तम मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्त, ज्याच्याविषयी आपण पुढच्या सत्रामध्ये शिकणार आहोत. शेवटचा मुद्दा आपण पाहूया. वास्तविक 5 मुद्दे होते, परंतु आपण आज 4च मुद्दे पाहणार आहोत. 5वा मुद्दा जो आहे तो प्रभूची इच्छा होईल तर पुढच्या सत्रामध्ये पाहूया. आपण पुढे जाऊया. आता पुढचा अर्थ पाहूया आपण. नीतिसूत्रे याचा 13वा अध्याय आणि वचन 20. नीतिसूत्रे अध्याय 13 आणि वचन 20.
सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील, मूर्खांचा सोबती कष्ट पावतो. या ठिकाणी सोबती शब्द आलेला आहे, सोबती किंवा सोबत, कंपॅनियन. आणि त्या ठिकाणी देखील रा हा शब्द आलेला आहे, कंपॅनियन. प्रियानो, परमेश्वर हा रा किंवा जो मेंढपाळ आहे तो एक सोबती आहे, तो कंपॅनियन आहे. जर का आपण यशयाचा अध्याय 44 आणि वचन 2 जर का वाचलं, यशया 44:2, परमेश्वर तुझा निर्माण करता, गर्भस्थानापासून तुझा घडणारा व सहाय्य करता असे म्हणतो, हे माझ्या सेवका याकोबा, भिवू नको. हे माझ्या निवडलेल्या याकोबा, माझ्या निवडलेल्या यशरूना भिवू नको. माझ्या निवडलेल्या यशरूना भिवू नको. तो कोण आहे? तो निर्माण करता आहे, तो गर्भस्थानापासून घडणारा आहे, तो सहाय्य करता परमेश्वर आहे. तो म्हणतो गर्भस्थानापासून मी तुझ्या सोबत आहे, मी तुझ्या सोबत आहे. आय एम युअर कंपॅनियन, मी तुझा सोबती आहे. अहो, परमेश्वर सोबती असताना इस्रायला घाबरण्याची काय गरज आहे का? 43वा अध्याय वचन 1 ते 4 आहेत प्रियांनो, परंतु त्यातला आपण विशेष करून वचन 2 वाचूया. तू जलातून चालशील तेव्हा मी तुझ बरोबर असेन, नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत, अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस, त्याच्या ज्वाळा तुला पोळणार नाहीत. कारण मी परमेश्वर तुझा देव आहे, मी इस्रायलाचा पवित्र प्रभू तुझा त्राता आहे. मी तुझ्याकरता मिसर खंड दाखल दिला आहे, तुझ्याबद्दल पुष्प सभा दिले आहेत. तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस, तू मोठ्या योग्यतेचा आहेस. मी तुझवर प्रेम करतो म्हणून तुझबद्दल, तुझ्या जीवाबद्दल मनुष्य राष्ट्रे मी देईन. मी तुझवर प्रेम करीतो, माझ्या दृष्टीने तू अमोल आहेस, तू मोठ्या योग्यतेचा आहेस. प्रियांनो, हा परमेश्वर, जर का आपण आता पहिलं वर्ष वाचलं तर काय म्हटलं आहे? भिवू नको, भिवू नको. वचन 41 अध्याय 41 वचन 9 आणि 10 मध्ये देखील वाचतो, तू भिवू नकोस कारण मी तुझ्या बरोबर आहे. तर परमेश्वर त्यांच्या बरोबर होता, त्यांना भिण्याचं काही कारण नव्हतं. परंतु समस्या काय झाली? हा सोबती त्यांच्या सोबत असताना त्यांनी परमेश्वराला सोडलं आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये भय, भीती, आक्रमण, बंदिवास, गुलामगिरी सगळ्या गोष्टी आपण त्यांच्या जीवनामध्ये पाहतो. का त्यांच्या मनामध्ये दहशत बसली होती? आपण मागच्या वेळेस पाहत होतो याहवे शालोम विषयी. गिदोन आपण पाहतो, मिद्यानापासून घाबरलेला हा व्यक्ती, तो घाबरत होता, तो त्यांच्या मनामध्ये भीती होती. ही भीती आली का? सोबत्याने साथ सोडली नाही, यांनी सोबत्याला सोडलं. परमेश्वर त्यांच्या बरोबर होता, तो म्हणतो मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी त्यागणार नाही. परंतु प्रियानो, यांनी परमेश्वराला सोडलं. अनुवाद 31 वचन 3, 6 आणि 8 आपण शेवटचं वाचणार आहोत. अनुवाद 31 वचन 3, 6 आणि 8. तुझा देव परमेश्वर हा तुझ्या पुढे पलीकडे जाईल, तो त्या राष्ट्रांच्या समोर राष्ट्रांचा तुझ्या समोर संहार करील व तू त्यांचा ताबा घेशील. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे यहोशुआ तुझ्या पुढे चालेल. वचन 6, खंबीर हो, हिम्मत धर, त्यांना भिवू नको, त्यांना घाबरू नको, कारण तुझ्या बरोबर चालणारा तुझा देव परमेश्वर हा आहे, तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही. वचन 8, तुझ्या पुढे चालणारा परमेश्वरच आहे, तो तुझ्या बरोबर असेल, तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही. भिवू नकोस व कचरू नकोस. भिवू नकोस, कचरू नकोस, घाबरू नकोस, भिवू नकोस. का? तुझा देव परमेश्वर हा तुझ्या पुढे पलीकडे जाईल, तुझ्या पुढे जाईल. नंतर तो म्हणतो मी तुला सोडून जाणार नाही, तुला टाकणारही नाही, कारण तुझ्या बरोबर चालणारा आय एम युअर कंपॅनियन, मी तुझ्या बरोबर चालणारा आहे. भिवू नकोस, कचरू नकोस. आपण स्तोत्रसंहिता अध्याय 23 आणि वचन 4 मध्ये देखील वाचतो, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्या अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. का आज विश्वासणाऱ्या अरिष्टाला भीत आहेत? का इस्रायलची अवस्था अशी झाली? ते भिले का? ते घाबरले का? त्यांच्यामध्ये दहशत होती. प्रियांनो, समस्या एकच, कारण एकच, त्यांनी त्यांच्या सोबत्याला सोडलं. सोबत्याने त्यांना सोडलं नाही, तो तर नेहमी त्यांच्या बरोबर होता.
तो मेंढपाळ नेहमी त्यांच्या बरोबर होता, परंतु मेंढरांनी मेंढपाळाला सोडलं. प्रभू म्हणतो, भिवू नकोस, कसरू नकोस, घाबरू नकोस. ते भ्याले प्रियाने, ते भ्याले, ते घाबरले, ते कसरले. त्यांच्यावरती भयानक समस्या आल्या, ते गुलामगिरीत गेले. परमेश्वर म्हणतो की मी तुझ्या शत्रूंचा तुझ्या पुढे संहार करील, परंतु यांचा कित्येक ठिकाणी संहार झाला. आजही ते राष्ट्र एका दडपणाखाली आहे, भीतीखाली आहे. त्या ठिकाणी नेहमी युद्ध आहेत. त्यानु समस्या काय माहिती का? होय, जुन्या करारामध्ये आपण पाहतो हा मेंढपाळ त्यांच्या पुढे प्रगट झाला. त्यांच्या सर्व गरजा त्या मेंढपाळाने पुरवल्या. त्यांना नेहमी त्या मेंढपाळाने सहाय्य केलं. तो मेंढपाळ त्यांच्या पुढे होता, अग्रगामी चालणारा होता, सोबत चालणारा होता, त्यांचा पुरवठा करणारा होता, त्यांना राखणारा, त्यांना चारणारा, त्यांचं मार्गदर्शन करणारा हा होता. परंतु ते भटकले. त्यांनी त्या मेंढपाळाला सोडलं. त्याचं नेतृत्व त्यांनी नाकारलं आणि आपल्या मनमर्जीप्रमाणे चालले. मग काय झालं? मग भीती आली प्रियांना. मग आरेशाला ते घाबरू लागले. मग मृत्यू छायेच्या दरीतून जात असताना त्यांच्या मनामध्ये भीती राहिली. आजही विश्वासणारे या परमेश्वराला सोडून ज्यावेळेस भटकतात प्रियांनो, भीतीच्या अनुभवामध्ये जातात. सोबत चालणारा परमेश्वर, ही इज अवर गुड कंपॅनियन. 4 गोष्टी आपण पाहिल्या. प्रभूची इच्छा होईल तर पुढच्या सत्रामध्ये आपण आणखी ज्या इतर गोष्टी आहेत त्या पाहण्याचा प्रयत्न करूया. ह्याच विषया संदर्भातल्या काही गोष्टी आपण शिकणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्त कशा प्रकारे एक मेंढपाळ आहे हे आपण पुढच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. अर्थात तो उत्तम मेंढपाळ आहे आणि उत्तम मेंढपाळ असताना तो कुठल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये करतो त्या गोष्टी आपण पाहूया. त्यासोबत जर प्रभूची इच्छा होईल, जे मेंढपाळ परमेश्वराने मंडळीसाठी दिलेले आहेत, अर्थात जे वडील असे आहेत, त्या मेंढपाळांचं नेमकं काम काय, ते नेमकं कुठलं काम करतात आणि त्यांच्या प्रती माझी काय जबाबदारी आहे एक मेंढरू म्हणून, की त्या मंडळीचा सभासद म्हणून, सदस्य म्हणून, त्या मंडळीचं अंग म्हणून माझी काय जबाबदारी आहे, या देखील गोष्टी आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. जर प्रभूची इच्छा असेल तर पुढच्या सत्रामध्ये आपण या गोष्टी पाहूया. पुन्हा एकदा प्रभूने दिलेल्या ह्या सगळ्या वेळेबद्दल, संधीबद्दल आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. जी वचनं आपण ऐकली, ज्या गोष्टी आपण शिकलो, होय प्रियांनो, तो आपल्याला राखणारा आहे. त्याच्यावरती पूर्ण भरोसा टाकून, त्याच्यावरती त्याला आपला आधारस्तंभ मानून, आधार मानून आपण त्याच्यावर आपली पूर्ण भिस्त टाकून घेऊया. तो चारणारा आहे, उत्तम चारा देणारा आहे. म्हणून प्रियांनो, तो उत्तम चारा देवाचं वचन आहे, त्याच्या गोष्टी आहेत, त्याच्यासोबत आपण वेळ घालूया, ती वचनं वाचूया, ते वचनं पाळण्याचा आपण प्रयत्न करूया, पाळूया प्रियांनो. त्याद्वारे आपली आध्यात्मिक वाढ होईल. होय, तो एक उत्तम लोकपाल आहे, तो मार्गदर्शन करणार आहे. म्हणून त्याच्या मार्गदर्शनाखाली आपण चालूया. आणि तो सोबत आहे, तो सोबती आहे, त्याचा हात आपण कधीही सोडू नये. त्याच्या सोबत आपण चालूया. तो त्याचा पुढे चालण्यासाठी तयार आहे, सोबत चालण्यासाठी तयार आहे, आपलं गौरव करण्यासाठी तयार आहे. तो या सर्व गोष्टी करण्यासाठी मला व तुम्हाला सहाय्य करो, त्याच्या नावाचे गौरव असो.